सुजाताबाई काय म्हणा बरं का, पण चेअरमनचा लय जीव आहे तुमच्या. अहो नाही गंठन भाऊजी, काय पण म्हणता तुम्ही. काय पण काय मग अहो मी संसारिक बाई आहे, मी अशा नजरेने कसं बघणार ना त्यांना. तुम्ही नका का बघा ना. आणि जीव असायला म्हणजे काय लग्नच झालं पाहिजे थोडी. एखाद्याला काय आवडू शकतं म्हणजे. तुम्हाला खोटं वाटतं का? हा मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलं. मग सिद्ध करून दाखवणार, पण मग मी कसं ओळखायचं. माझ्याकडे आयडिया आहे ना. हा का? चालतंय मग लावतात पैंच. हा बघा. हा चालन. कितीची? काय नाही, मला जीव घालायचं. चालतंय. हॉटेलात मी. बरोबर चालन ना. चालतंय. आता मी करतो बरोबर, तुम्हाला दाखवतो जीव आहे का नाही. बरोबर चालतंय. येऊ का? हो. घुसला काय इच्छा नाही. मूड मध्ये आलो आपण. मूड मध्ये मोडून आठवलं बाबा. काय तुम्हाला ऍक्टिंग जमती का? ऍक्टिंग आपला नाद नाही करायचा. गावाकडनं असे नाटक केलेत की पठ्ठ्याने पारितोषिकाचे गेले नाटकाचे. हिरोचा रोल करायचो मी नाटकात. होय. आता समजा आपण एखादं नाटक केलं, तुम्ही हिरो आणि हिरोईन सुजाताबाई, तर तुम्हाला त्यांच्याबरोबर रोमॅन्टिक सीन करायला जमन का? रोमॅन्टिक काय, इमोशनल काय, काही सांगतो. आणि त्याच्यात सुजाताबाई असल्या हा मग बघ ऍक्टिंग कशी आपली. इमोशनल नाही, रोमॅन्टिक सीन करायचं. रोमॅन्टिक तर त्याच्यापेक्षा भारी येतं मला. मग आपण आहे ना नाटक करायचं. तुम्ही हिरो, सुजाताबाई हिरोईन, आणि मी लेखक, दिग्दर्शक, संगीत, प्रकाश योजना, सब कुछ. तू आणि मी हिरो, सुजाताबाई हिरोईन. चालेल. कधी पण तुम्ही तयारीला लागा. मी लवकरच ते डायलॉग बिलॉग घेऊन आणतो. तयारीला मला तयारी नाही करावं लागत. सगळे आपल्या नसा त्या नट भेनलेला आहे आपल्या. हा ना. या मग. जाऊ का? कमले काय म्हणतो? अरे आता काय सांगायचं, तुमचा नेता झाला ना परत उदास. आमचा नेता आणि उदास? अरे असं होईन का? अख्ख्या पंचकृषीत आता कोणता माणूस नाही की ते आमच्या नेत्याने इतका खुश नाही. भाऊ काय दिल हू करे घबराय. असं का म्हणून घाबराय? अरे दादा, सुजाताबाई गेली ना चेअरमनच्या हातातून. आईला बाई गेल्या का परत मुंबईला? बाईंला काय गावात काय करमत नाही राव. तिकडे काय ते शहरात उंच बिल्डिंग. इकडे आपले निसर्गाच्या सानिध्यात छान आहे आपले माणसं लोक. इथं करमतच नाही राव बाईंला. घंटे अरे बाळा, त्या मुंबईला नाही गेल्या. मग त्यांचं आणि बाळूभाऊचं चालू झालंय. काय नवीन अध्याय? म्हणजे बाळूभाऊचं आणि सुजाताबाईचं लफडं चालू. काय बोलतो? नाही रे, हे शक्यत नाही. अरे घंटे, कसं शक्य आहे? अरे ते बाळू भाऊ कसा, सुजाताबाई कशी. सुजाता एकदम फॅशनेबल, एकदम नवीन ट्रेंडिंग माल आहे, एकदम जुना पुराणा ओल्ड फॅशन आहे. कसं शक्य आहे? अरे दादा, जुनी दारूच भारी असती, तुला नाही कळायचं. आणि प्रेम व्हायला हे नाही, चेहरा बिरा नाही महत्वाचा, मन जुळले पाहिजे, मन. बर, पण मला काय विश्वास बसत नाही तुझे सांगतो ना भाऊ. विश्वास नाही बसत? नाही अजिबात. मी सांगतो ते दम बघ फक्त. ते जा आणि बघ काय चाललंय तेव्हा डोळ्याने. बर ठीक आहे, ये. काही सांगतो आपलं हे घंटे. आईला खरं सांगत होता राव योगांटे. मेरे ख्वाब में जो आए आके मुझे छेड़. शर्मन सामने तो सामने तू आला ला 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 ला
झाला आज आपण बहुत खुश आहे. भाई. वा क्या बात आहे चेअरमन. अशाच आनंदात जायचं मस्त की पेट्रोल नाही तर रॉकेल घ्यायचं, प्या नाही तर अंगावर वाता. ही माचीस आणलेली आहे, ही अशी पेटून घ्यायची आणि पटकन आयुष्य संपून टाकायचं. काय येडे झाले ते कान खडा ठेवत. काय झालं रे? काय झालं रे? संपला विषय तुमचा, खेळ झालेला आहे, आयुष्याचा खेळ झालाय तुमचे. अरे, आपण आपल्या आयुष्याचा खेळ व्हायला आपण असं लिंबू टिंबू नाही. मग आपलं गाव आपल्या ताब्यात आहे, ग्रामपंचायत सुद्धा, अहो ग्रामपंचायत सोसायटी सुद्धा. सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल, तालुका असेल, जिल्हा तुमच्या ताब्यात असेल, पण तुमच्या बाई तुमच्या ताब्यात नाही ना. कोणत्या बाई? तुमच्या बाई आता तुमच्या हातात राहिलेल्या नाही. कोण? तुमच्या चेअरमन बाई नाही, मग तुमच्या बाहेरच्या बाई. सुजाताबाई विषयी बोलतो काय? बरोबर. आता कसं सुजाताबाईंविषयी बोलतो का, आले की नाही मुद्द्यावर. अहो त्या सुजाताबाईंचं आणि तुम्हाला विश्वास बसायचा नाही, माझा पण बसत नव्हता. आम्ही समोरच्याला झिरकाडलं, म्हणलं माझा विश्वास नाही आणि मी का ठेवू, मला माहितीये ह्यांचं किती घट्ट बॉन्डिंग आहे. अरे झालं काय पटकन सांग. अहो बाळू भाऊचं आणि सुजाताबाईचं झालं ना गॅटमॅट सुरू. अरे त्या बाळ्या पायजमा माणूस तिची नाडीत नोबती. अरे सुजाताबाई कुठं, चेअरमन कुठं, अरे बाळ्या असंच असेच विचार माझ्या डोक्यात होते. मी पण अशीच कल्पना केली ती, कुठं म्हणलं ते ओल्ड फॅशन, कुठं हे एकदम नवीन ट्रेंडिंगचं फॅशन. पण ते झालं, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं काय ते हसतोय, काय ते एकमेकांचे इशारे आणि काय त्यांचं ते एकदम चाललेलं. अरे, मला असं फील झालं राव चेअरमन, काय सांगू तुम्हाला. बदला आमचा chairman. अहो, तुम्ही- सांग, मलाच कस तरी व्हायला लागले. खरं सांग अहो, काय म्हणले शपथ. सुजाता? काय काय झालं, काय झालं? अहो, त्यांचे एकमेकाला इशारे झाले म्हणजे चांगले चांगले इशारे चालले होते. आता इशारे कसे तू असते, खरं बघितलं काय? माझे स्वतःचे डोळे आहेत, माझे खाजगी ते माझ्या मम्मी पप्पांनी मला जन्म दिला तेव्हापासून अख्खे माझ्यासोबतच येते डोळे. बाळ्याला सोडित नसतोय. आता अजून काय काय केलं तिने, काय केलं? अहो आता एवढं तर बघितलंय. काय काय बघितलं एवढं, म्हणजे काय बघितलं, काय बघितलं सांग अहो, ते मला असं तू. भिंतीला टेकून त्या बाई तिकडे बसलेल्या, ह्यांचा असे इशारे विशारे चाललेले आणि टाळ्या बिळ्या लांबून असं हसणं खिदण. कोण करील सुजाताबाईंनी काय? बाळासारखं हे गडी बिडी असं असं बाळ्याला काय सोडित असतं? नसतो, अयो. बाळ्याला फाटाळीत असतो. आता शिरप्या थांब 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 अहो, शिरप्या, बंदूक काढ, पहिली बंदूक. 4 बार तिथं ठासून ठेवचं पट्टा आणि तो अख्खा बारचा. बाळ्या दिसन तिथं आहे ना, आता त्याला गोळी घालितो, सोडित नाही बाळ्या. तू ये तिकडून, पांदिनी तिकडून बंदूक घेऊन ये, मी आलोच. इथं बसलेले सरपंचाच्या कानावर घालून काय करणार आहे सरपंच? बाळ्या तुमचा गडी ठेवीत नसतो आज मी, त्याचा काटाच त्याचं सरानच रचलंय मी, फक्त पेटवायचं ठेवलंय आता. तुम्ही पहिल्यांदी माझ्या संग भांडायचे, आता आमचा बाळा टार्गेट केला का तुम्ही? आहेच तो त्या गुन्ह्याचा रे बाय. गुणाचा नाही, लय खोडीचा आहे. कुठे आहे त्याचा पत्ता सांगा फक्त. नेमकं झालं काय ते तर सांगा. कांबल्या ते शिरप्या कुठपर्यंत आलाय बघ रे फक्त. काय करायचं शिरप्याचं ते तर सांगा. गोळी घालायची बाळ्याला, गोळी दिसता क्षणी त्याचं वॉरंट काढलंय मी, दिसता क्षणी त्याला अहो, गोळ्या. केलं काय त्या बाळाने तिथं सांगा. काय केलं, हा? काय करायचं राहिलं ते सांग कांबल्या. मला तोंडातून आता माझ्या तोंडाने सांगताय ना तू. आमच्या नेत्यांचं एवढं हृदयाजवळचं आमचा जो विषय आहे, त्या विषयात त्याने हात घातलेला आहे. सुजाताबाई सोबत त्याचं गोटमेळ झेंगाटलं पुढे. आता काय शब्द वापरायचे चेअरमन? तो बाळ आहे ना प्याताडे लफंगा हे पण असला नाहीये, असला अजिबात नाही. इथं बसायचं नाही. मला पक्की गॅरंटी होती सरपंच आहे ना, हे असंच मिळमिळीत बोलणार. त्यांच्याच माणसाला पाठीशी- डायरेक्ट न दिला यायचं त्याच्या सरणाच्या काडी लावायला. तुम्हाला सांगा चेअरमन, जर मला बाळ्या आढळला तर तुमच्या आधी मी बाळ्याला गोळी घालीन, पण मला नाही वाटत बाळ्या असं काही करीन म्हणून. बरं बरं, तुम्हाला यायची गरज नाही. आमच्याकडे गोळ्या भरपूर आहेत, बंदुकी भरपूर आहेत. बाळे आज राहत नाही. अहो, चेअरमन तुम्ही रागाच्या भरात आज चेअरमन काहीतरी कुठे करून ठेवता. भाऊ तुम्ही जरा ऐका. सरपंच थांबत नसतो, बाळ्याला गोळीच घालीत असतो. आता काय चालायचंय आमचं गावाकड, 1.5 एकरचं रान आहे, त्याच्यात दिली 2.5 कपाशी लावून. आता बघू आली तर आली. अहो एवढंच जमीन असल्यामुळे तर मी इकडे सरपंचाकडे आलोय सालगडी म्हणून. हा, नाही तर तिकडे केली असतील शेती. चेअरमन सोडीत नसतो बाळ्याला. आता बाळ्याला असा फाडीत असतो एकदम. अयो बाळ हो, चेअरमन आले वासुरू. अयो आला मोका मिठीचा दे झोका, झोक्यात झुलू ये. एकदम हा त्याचे आला मोका मिठीचा दे झोका, झोक्यात झुलू ये. अरे काय चाललंय कमले हे?
कोणीतरी बघल खळबळ उडेल हळूहळू कान सागे आला आला मोका मिठीचा दे झोका झोक्यात झुलू ये कोणीतरी बघल खळबळ उडेल बाळ्या तुला सोडित नसतो बाया तिकडे चेअरमन. बाळ्या चल आता बाळ्याकडे. खळबळ उडेल हळूच कान सागे बाळ्या अरे त्या बाळ्याच्या डोक्यातच दगड घाल. काय बघतोय सुजाताबाई मी ह्या डोळ्यानी तुमचा बाळू सोबत लपड. चेअरमन लफडा काय म्हणता? मग आता काय म्हणायचं याला? काय काय म्हणायचं तू सांग प्रेमी आता. शोभत का तुम्हाला? शोभत का हे? काय शब्द अरे अहो प्रॅक्टिस करत होतो चेअरमन आम्ही नाटकाची. प्रॅक्टिस नाटकाची? असं कोणता रंगमंच आहे यांचा इकडं? नाटकाची कोणता करंड घेयो? ओ चेअरमन भाऊ म्हणते मी, बाळू भाऊ काय म्हणते मी तुम्हाला? असे मानलेले भाऊ लय बघतो आम्ही रोज. असे भाऊ इकडं काय कोणतं गाणं ते? कोणीतरी बघन खळबळ उडन हळूच कान आणलं पाहिजे. गाणं तसं आहे ना नाटक. अरे पण दुसरं भजन घ्या ना, भजन एखादं. हेच गाणं गायला पाहिजे. हा? आणि कसलं नाटक आणि कसली प्रॅक्टिस आहे काय आहे? होतं आमचं नाटक बसवलंय आम्ही. तुम्ही नाटक बसवलं? ही तुमची आयडिया नाही दिसत. नाही. कोण आहे याचा सूत्रधार? याचं सूत्र कोण? ओनली मैं हूँ डॉन. ह्यो तो डॉन होय. अरे याचे दोन्ही डॉन सुचवायचे आता. हे असं नाटक बसतोय होय. थांब